प्रभाग क्रमांक 10 मधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सातपूरच्या त्र्यंबक रोडवरील एका हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपचे इच्छुक उमेदवार समाधान देवरे यांच्या निवडणुकीसाठी लागणारे अनामत रक्कम जमा करून रायगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी मीनानाथ गाडे यांच्याकडे जमा करण्यात आली आहे। या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। तर उपस्थित असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने समाधान देवरे यांना देखील उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणतो, असा यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सीमा हिरे यांच्याकडे आग्रह धरला होता। थोड्या वेळात ठरलेला हा कार्यक्रम आहे। आम्ही सगळे हे उपस्थित ज्येष्ठ नागरिक एकत्र जमलो आणि आम्ही एक ठरवलं का आपल्या ह्या प्रभागामध्ये समाधान भाऊ देवरे सारखे कार्यकर्ते अतिशय जनतेसाठी तोलामोलाचं कार्य करीत आहेत। त्या कार्याची पावती म्हणून हे सर्व ज्येष्ठ नागरिक येणाऱ्या निवडणुकीमध्ये या समाधान भाऊच्या पाठीची तसेच देवरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत। या प्रसंगी सर्व ज्येष्ठांच्या कार्याचं कौतुक व्यक्त करीत समाधान देवरे यांच्या वतीने राबवण्यात आलेला विविध सामाजिक कार्य बघता माझ्यासह भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी त्याच्यासाठी अनुकूल असल्याचं देखील सीमा हिरे यांनी सांगितलं आहे। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी अप्पा शहाणे, त्याचबरोबर भगवान काकड, येथे उपस्थित असलेले हेमंतजी नागरे, समाधान भाऊ देवरे, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय, त्याचबरोबर समोर बसलेले सर्व माझे पितृतुल्य सर्व बंधूंनो, खरं तर जेव्हापासनं आपली महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे तेव्हापासून अनेक कार्यक्रमांना मला जावं लागतंय। म्हणजे काल पण मी सातपूरमध्ये होते, इथेच आमच्या सगळ्या महिलांची पावभाजीची पार्टी सुरू होती। त्याचबरोबर दररोज वेगवेगळे उपक्रम आहे, मिसळ पार्टी, पावभाजी पार्टी, पत्रकारिता अनावरण, असे अनेक कार्यक्रम सध्या। या प्रसंगी सातपूर भागातील प्रभाग क्रमांक 10 मधील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि कुठंतरी एक कोम उगला आणि एका मंदिराने ठरवलं की भाऊंनी जे कार्य केलंय, आपल्याबरोबर ते काही माणसं गेले, त्यांचे विचार असे झाले, काही ज्येष्ठ नागरिक आपल्यातून सोडून गेले, पण गेलेला आपल्यावर आलेला काळ, कोरोना काळातलं काम त्यांनी स्मृती डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांनी एक निश्चय केला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समाधान भाऊंचं डिपॉझिट आम्ही भरणार। जेव्हा मला माहीत झालं तर खरोखर मी जनतेची जी सेवा केली त्याचं प्रायश्चित्त म्हणून या नागरिकांनी माझ्या पाठीशी एवढे नागरिक आहे मला माहीत झालं। सेवा वाया जात नाही ताई। जेव्हा मला माहीत झालं की हे नागरिक एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहतात, मी एवढंच सांगतो, यांच्या कुठल्याही जेवढं काही यांनी माझ्यावर स्वप्न पाहिले ताई, माझ्या रक्तात थेंब, माझ्या शरीरात थेंब अशापर्यंत यांची सेवा करत राहील, एवढंच सांगतो। काय मला माहीत नाही, पण मी तुम्हाला ताईंच्या साक्षीने सांगतो, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करायला एवढंच सांगतो। थांबतो। तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर।